विशेष प्रेस कॉन्फ्रेंस में मेरे साथ मेरे वर्किंग प्रेसिडेंट सम्माननीय चरण सिंह जी सापरा, महानगर पालिका के अपोजिशन लीडर हमारे रवि राजा जी और MRCC के जनरल सेक्रेटरी संदेश कोडविलकर जी। मेरे पास महानगर पालिका को लेके कुछ इश्यूज है जो मैं आपसे शेयर करना चाहता हूँ और I'll be speaking in both the languages, please. I mean, मराठी पण आहेत सगळे आहे लक्षात, त्यामुळे नंतर मग तुम्ही जेव्हा विचाराल तेव्हा मी तर बोलेनच। महानगर पालिका को लेके अगर आपको याद होगा, तत्कालीन सरकार जब देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री थे और लोकसभा के इलेक्शन जब सर पे थे, तब उन्होंने एक अनाउंसमेंट की कि मुंबई के 500 स्क्वायर फीट तक के घर को पूरी तरह उन्हें टैक्स फ्री किया जाएगा और 501 till 700 60% उनको राहत दी जाएगी। ये निचले हाउस में, ऊपर के हाउस में इसमें चर्चा होके इनानिमसली वो सब ये किया था, वो पारित किया था, ये जो ठराव था वो पारित किया था। अब ऐसा है कि जब हमने ये देखा कि ये 6 जुलाई 2017 का ये ठराव है जिसकी मैं बात कर रहा हूं, अब ये पता लगा है कि 6 जुलाई को इसलिए ये जेआर निकला क्योंकि उस वक्त इसके हमारे विधानसभा के इलेक्शन थे, तो एक ही विषय में दोन हे काढले जीआर सेम, म्हणजे लोकसभेच्या वेळेला तोच जीआर आणि नंतर म्हणजे लोकसभेच्या वेळेला जो काढला तो 23 मार्चला तोच सेम जीआर, काहीही फरक नाही त्याच्यात। विधानसभेच्या वेळेला सुद्धा तोच काढला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की 500 स्क्वेअर फीट पर्यंत सगळा टॅक्स त्यांना, प्रॉपर्टी टॅक्स हा माफ केला जावा आणि 501 ते 700 ला 60% देण्यात आला। आत्ताची काय, आता जो जीआर आलेला आहे त्याच्यामध्ये या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जे एक 8-9 कंपोनंट आहेत, त्याच्यामध्ये जनरल टॅक्स आहे, त्याच्यामध्ये ट्रीचा टॅक्स आहे, त्याच्यामध्ये मलनिस्सारण आहे, त्याच्यामध्ये बाकी ज्या गोष्टी आहेत, असे 8-9 कंपोनंट आहेत त्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये। ह्याच्यातला एकच जनरल जो टॅक्स आहे तेवढाच माफ केलेला आहे। म्हणजे जर 100 रुपये जर टॅक्स असेल तर 10 रुपयेच माफ झालेले आहे त्याच्यातले, म्हणजे 10% टॅक्स हा माफ झालेला आहे। तो मेरी डिमांड है, अब सरकार हमारी है, आघाड़ी सरकार है, महाआघाड़ी सरकार है, मेरी सीएम साहब से ये है डिमांड है कि कांग्रेस की ओर से कि जो जीआर मार्च में निकला था, जो जीआर जुलाई में निकला था, उसी को पूरी तरह लागू किया जाए। 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या मुंबईकरांना पूर्णतः प्रॉपर्टी टॅक्स मधून वगळण्यात यावं आणि 501 पासून 700 पर्यंत 60% त्यांना त्याच्यामध्ये राहत उनको देनी चाहिए। ये मेरी सबसे पहली ये मेरी डिमांड है। आणि काँग्रेसच्या, विशेषतः मुंबई काँग्रेसने त्यावेळेला सुद्धा ही भूमिका घेतली होती कि हा जो टॅक्स आहे, जो मध्यमवर्गीयांना प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याच्यातनं
त्यांना राहत मिळावी म्हणून त्याही वेळेला मुंबई काँग्रेसनी ही भूमिका घेतली होती आणि ती आता आज आमची ती भूमिका कायम आहे. दुसरा एक विषय असा आहे की आपल्या जनगणना अधिनियम 1948 च्या तरतुदीनुसार सेंसस के मुताबिक हर 10 साल में हमारा सेंसस होता है और उसके आधार पे हमारे सारे जो रिजर्वेशंस है उसके आधार पे तय किए जाते हैं. ये देखा गया है ऑफ लेट, खास करके 2012 के बाद में की मैं बात कर रहा हूं कि ये कॉरपोरेशन यानी लोकल बॉडीज के जितने भी रिजर्वेशन हैं जो पहले 10 साल में एक बार हुआ करते थे वो 5 साल में होने लगे. इसे नुकसान ये हो रहा है, जो भी व्यक्ति जिस वार्ड से चुन के आती है उसे ये गारंटी नहीं है कि अगली बार मेरा ये वार्ड रहेगा नहीं रहेगा, तो वहां विकास कामों के ऊपर बहुत बड़ा असर पड़ रहा है. और हम चाहते हैं, कांग्रेस, मुंबई कांग्रेस डिमांड करती है कि ये जो पहले 10 साल तक ये रिजर्वेशन जो था उसी तरह ये रिजर्वेशन 10 साल में एक बार लागू हो, ताकि जिस वार्ड से जो भी कोई चुन के आता है वो फोकस करे 10 साल उस वार्ड के विकास के बारे में, वहां के लोगों के बारे में, और उसको मौका मिले, अच्छा काम करने का मौका मिले. अब इसमें मैं बाकी सारी जो टेक्निकल चीजें हैं मैं उसमें बात नहीं करूंगा, पर फिर भी अगर आपने देखा होगा 2011 के सेंसस के मुताबिक 2017 ये रिजर्वेशन का मामला नहीं, ये रिजर्वेशन का 2000 ये जो हमारी 74th जो घटना दुरुस्ती है 2007 से सारे जो हमारे विविध सामाजिक तबके हैं उसके लिए रिजर्वेशन का जो मामला है उसको लेके जो अमेंडमेंट हुई थी हमारी कॉन्स्टिट्यूशन की 74, उसके अनुसार हम इस चीज को डिमांड कर रहे हैं ताकि उसमें उस वार्ड का विकास होने में मदद हो. तीसरा एक इम्पोर्टेंट इशू ऐसा है जो कि बहुत ज़्यादा महत्वपूर्ण भी है, सारे महत्वपूर्ण हैं, बट ये सबसे ज़्यादा इसलिए भी महत्वपूर्ण है मैंने कल न्यूज़पेपर में मैंने पढ़ा और बाकी भी मैंने हमारे एलओपी बैठे, मैंने उनसे भी बात की कि बोरिवली ईस्ट से ओंकारेश्वर मंदिर तक एक स्काई वॉक का निर्माण हो रहा है जिसका बजट है 92 करोड़. अब ऐसा है कि एक तो इस स्काई वॉक को वहां के लोकल लोगों का कड़ा विरोध है और हमारी बात भी हुई बहुत सारे लोगों से, हमारे बहुत सारे कार्यकर्ता वहां के, वो भी खुद हमें इसके बारे में बताया उन्होंने. और मेरा तो सवाल ये है, मुंबई में स्काई वॉक टोटल जितने भी आज तक बने हैं वो रियल यूज में कितने हैं? ये बहुत बड़ा संशोधन का विषय है. और अगर वो रियल यूज में नहीं है, आज हम क्या देख रहे हैं, बीकेसी में जाते हैं तो आपको पता होगा बांद्रा ईस्ट से इतना लंबा स्काई वॉक हो गया, अभी वो तोड़ के, क्योंकि उसके ऊपर कोई उसका इस्तेमाल नहीं करते, उल्टा उसका
गैर इस्तेमाल ज्यादा हो रहा है। ये रिपोर्ट्स है, ये पुलिस के भी रिपोर्ट्स है, ये अधिकारियों की भी रिपोर्ट्स है। तो जब इन स्काई वॉक का मकसद जो है, हमारा उद्देश्य जो है, अगर वो कंप्लीट नहीं होता और उस उद्देश्य को अगर हम पूरा नहीं कर सकते, तो ये 92 करोड़ का और एक स्काई वॉक बनाने का क्या ये है, उसके पीछे क्या भूमिका है कॉर्पोरेशन की, मुझे पता नहीं है। तो मेरा वो सवाल है और मेरा ये कहना भी है कि इस तरह के स्काई वॉक अगर आप बनाते भी हो तो वहां के लोगों का एक आप सर्वे तो करो कि भाई लोग क्या चाहते हैं, लोग वाकई चाहते हैं या नहीं चाहते हैं। जितने भी स्काई वॉक रेलवे स्टेशन के दोनों तरफा, ईस्ट हो वेस्ट हो, जितने भी बड़े बड़े स्काई वॉक हुए जिसके लिए सैकड़ों हजारों करोड़ रुपए खर्च किया गया है, आज अगर उसका गलत इस्तेमाल हो रहा है, गैर कानूनी कुछ चीजें देख रहे हैं हो रही है, तो मेरे ख्याल से इस तरह का लोगों का पैसा इस तरह के जो प्रोजेक्ट है उसके ऊपर खर्च नहीं होने चाहिए। और ये जो स्काई वॉक का इन्होंने जो अनाउंस किया है वो नहीं होना चाहिए। ये भी मेरी मुंबई काँग्रेस की हमारी डिमांड आहे। मी आपल्याला 3 मुद्द्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे। एक, मुंबईच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीमध्ये 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या मुंबईच्या मध्यमवर्गीयांना प्रॉपर्टी टॅक्स मधून सूट मिळावी, संपूर्ण सूट मिळावी अशा प्रकारचा ठराव विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमताने पारित झाला। मार्च मध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका होत्या त्या डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते जाहीर केलं आणि त्याचा फायदा अर्थातच त्यांना झाला। मुंबईकरांच्या याच्यामध्ये मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचे खासदार निवडून आले आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये तोच GR रिपीट केला गेला आणि परत एकदा लोकांना त्यांनी नेहमीप्रमाणेच भ्रमित केलं की आम्ही 500 स्क्वेअर फीट पर्यंत आम्ही संपूर्ण याचा प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करू आणि 501 ते 700 पर्यंत 60%, परंतु असं घडलं नाही। आज जो GR माझ्या समोर आहे त्याच्यामध्ये फक्त जनरल टॅक्स हा त्याच्यातनं माफ करण्यात आलेला आहे। जेव्हा आपण प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये 10 प्रकारचे त्याच्यामध्ये त्याचे कंपोनंट आहेत। मग त्याच्यामध्ये जनरल टॅक्स असेल, त्याच्यामध्ये पाण्याचा असेल, सुवरेज असेल, ट्रीजचा असेल किंवा एज्युकेशन असेल, अशा प्रकारचे जवळजवळ 8 ते 9 असे विभाग आहेत की त्याचा तो टॅक्स मिळून प्रॉपर्टी टॅक्स असं झालेला असतो। अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर या नवीन ह्याच्यामुळे GR मुळे 100 रुपयाचं टॅक्स येत असेल तर 10% टॅक्स माफ झालेला आहे मुंबईकरांचा आणि आमचा त्याला तीव्र आक्षेप आहे। मुंबई काँग्रेस या बाबतीमध्ये अतिशय आग्रही आहे की मुंबईकरांना ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये ठराव पारित झाला त्या पद्धतीने 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरांना पूर्णतः त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर हा माफ व्हावा ही आमची मागणी आहे। आणि 501 पासून 700 पर्यंत जसा तो GR आहे 60%चा त्यांना तो टॅक्स माफ झाला पाहिजे। इथे 2 नंबरचा आमचा प्रस्ताव किंवा आमची मागणी अशी आहे की मुंबईची महानगरपालिका असेल किंवा स्थानिक आमच्या सगळ्या या ज्या या आहेत त्याला लोकल बॉडीज म्हणतो आपण, स्थानिक स्वराज्य संस्था, याच्यामध्ये पूर्वी 10 वर्षांनी एकदा रिझर्वेशन व्हायचं। आता 2012 नंतर हे 10 वर्षाचं रिझर्वेशन 5 वर्षावर आलं। 5 वर्षावर आल्याने आता आपल्या लक्षात येत आहे सगळ्यांच्याच आणि सर्वसामान्यांच्या सुद्धा गेल्या 8-10 वर्षामध्ये हे लक्षात आलेलं आहे की
5 वर्ष जो निवडून येतो त्याला त्याच्या पुढच्या वेळेला त्याच्या वॉर्डमध्ये त्याला काम करायला संधी मिळेल की नाही याची गॅरंटी नसते आणि त्यामुळे तिथल्या विकास कामांवर प्रचंड परिणाम त्या ठिकाणी होतोय आणि लोकांची तिथे असुविधा होते. आणि म्हणून आमची मागणी आहे की जसा पूर्वी 10 वर्षाचं हे रिझर्वेशन होतं तसंच पुन्हा हे 10 वर्षाचं रिझर्वेशन व्हावं अशी आमची ही मागणी आहे. तिसरा मुद्दा, मुंबईमध्ये आपण बघितलेलं असेल हजारो कोटी खर्च करून स्कायवॉक आपण पाहतो, मोठे मोठे लांब लचक 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अशा पद्धतीचे स्कायवॉक करतो. मी एक बातमी वाचली पेपरामध्ये आणि त्याच्यामध्ये असं जाहीर करण्यात आलेलं आहे की मुंबईच्या बोरिवली पूर्वेला बोरिवली पूर्व ते ओंकारेश्वर मंदिरापर्यंत 1.5 किलोमीटरचा एक स्कायवॉक आहे ज्याचा बजेट आहे 92 कोटी रुपये. आणि या स्कायवॉकला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. अनेक लोकांजवळ मी बोललो, अनेक कार्यकर्ते आमचे तिकडचे त्यांनी तक्रारी केल्या माझ्याकडे. माझा साधा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेला आयुक्तांना की आतापर्यंत बांधलेले सगळे स्कायवॉक हे किती कार्यान्वित आहेत, तर त्याचं उत्तर फारसं चांगलं नाही आहे. 10-15% सुद्धा स्कायवॉक कार्यान्वित नसतील कदाचित, माझी माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी तशी ती माहिती. उलट याचा सदुपयोग होण्याच्या ऐवजी दुरुपयोगच जास्त होतोय अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे आहेत, बाकीच्या सगळ्या आहेत. आणि म्हणून अजून एक 92 कोटी रुपये खर्च करून हा जर स्कायवॉक अशाच पद्धतीने जर पडून राहत असेल तर तो त्या स्कायवॉकला मुंबईकर म्हणून आमच्या मुंबई काँग्रेसचा कडाडून विरोध आहे. आम्ही त्या गोष्टीला कडाडून विरोध करत आहोत. या 3 गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना अवगत करण्यासाठी मी आज सगळ्यांना बोलवलं. आपल्याला आणखीन काही जर गोष्टी असतील तर आपण विचारू शकता. आणखीन एक डिमांड करतोय. मुंबईकरांना, विशेषतः मुंबईच्या झोपडीधारकांना, सर्व जेवढ्या मुंबई जवळजवळ आपल्याला माहिती आहे 62% 62% सर्वसामान्य झोपडीमध्ये राहतो. या झोपडीधारकांना मोफत पाणी मिळावं अशा प्रकारची मी मागणी करत आहे. काँग्रेस या बाबतीमध्ये आग्रही राहणार आहे. आता हा प्रश्न असा आहे की प्रत्येक महिन्याला मुंबईला 500 कोटीच्या आसपास त्याचा महसूल गोळा होतो पाण्याच्या टॅक्सच्या माध्यमातून. या 500 कोटीमध्ये हा जो 62% झोपडपट्टीत राहणारा जो नागरिक आहे त्याला जर मोफत आपण पाणी दिलं तर महापालिकेच्या तिजोरीवर जास्तीत जास्त 168 कोटी रुपयाचा बोजा पडेल. आज मुंबईमध्ये आपण जी BST आपण हे वाहतूक आहे 1,500 कोटी 3,000 कोटी, खरं तर मागच्या वेळेला 1,500 कोटी आणि या वर्षी सुद्धा 1,500 कोटी अशी 3,000 कोटीची तरतूद मुंबईच्या BST साठी केली. ते करायला हवी, कारण तिथे हजारो कामगारांचे त्याच्यावर संसार आहे, त्यांचे रोजीरोटी आहे आणि मुंबईकरांची ती गरज आहे. आणि त्यामुळे आज आपण BST ला जसं हे करतोय, मदत करतोय, तर या गरिबांना जर आपण 168 कोटी मध्ये जर या 62% झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबाला मोफत पाणी मिळत असेल आणि चांगलं पाणी जर मिळत असेल तर ते द्यायला पाहिजे, ही माझी या ठिकाणी मागणी आहे. जी मैं हिंदी में बात करूं तो आ रहा हूं. पहले मुंबई हम सारे जानते हैं कि आप और हम सारे मुंबईकर, पूरी मुंबई 62%
मुंबई हमारी झुग्गी झोपड़ियों में है और वहां पानी की बहुत दिक्कत है, बहुत सारी किल्लतें हैं और वाटर माफियाओं का राज है इन झोपड़पट्टियों में और गरीब जनता को लूटने का काम ये वाटर माफिया कर रहे हैं झोपड़पट्टियों में। मैं डिमांड करता हूं कि मुंबई के इन झुग्गी झोपड़ी के नागरिकों को मुफ्त पानी देना चाहिए महानगर पालिका ने। मैं सिर्फ ये कहने के लिए नहीं कह रहा हूं, मैंने जो स्टडी किया है और मेरे पास आंकड़े हैं वो ऐसा है कि पूरे मुंबई में पानी का जो हमारा बिल आता है या पानी से जो रेवेन्यू आता है महानगर पालिका को वो 500 करोड़ के आसपास आता है महीने का। अब मैंने ये जो डिमांड की है उसमें अगर ये कंपोनेंट आप देखो, ये जिसमें 62% हमारे गरीब लोग रहते हैं तो वो आएगा 168 करोड़ 168 करोड़ रुपीस उसका ये कंपोनेंट इसमें आता है, ये पूरे अराउंड 500 करोड़ में। तो मेरी डिमांड है कि जो मुंबई में टैंकर माफिया गरीब जनता को लूट रहे हैं, जो जिस प्रकार से पानी की चोरी भी हो रही है, बड़ी मात्रा में पानी की चोरी होती है, उससे अच्छा इन सारे झोपड़पट्टी धारकों को, इन सारे गरीबों को अगर हम मुफ्त पानी दे तो ये दोनों चीजें जो शोषण हो रहा है गरीबों का वो शोषण भी कम होगा, खत्म होगा और उनको पानी भी मुफ्त मिलेगा और अच्छा पानी, स्वच्छ पानी उनको मिलेगा। तो ये मेरे चंद मुद्दे मैंने आपके सामने रखे। नाउ द बॉल इज इन योर कोर्ट। आप मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना माहित असेल, जुमलेबाज सरकार देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं, 2017च आहे, आतापर्यंतच्या सगळ्या झोपड्यांना आम्ही संरक्षित करणार आहोत असं ते बोललेच होते। आपल्याला आठवत असेल काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला 2000 पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता देण्याचं काम काँग्रेस सरकारने निर्णय घेतला, तो अंमलात आणला। यांनी नुसत्या घोषणा केल्या, तो अंमलात आणलेला नाही। त्यामुळे मी काही नवीन बोलत नाहीये, मी त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीबाचं बोलतोय आणि त्या गरीबाचं जे शोषण होतंय, टँकर माफिया ज्या पद्धतीने तिकडे पाण्याचा व्यापार करतात आहेत आणि त्यांना लूटतात आहेत, मी त्याचं बोलतोय। आणि ज्या झोपडपट्ट्या महानगरपालिकेला माहिती आहे, सरकारला माहिती आहे, ज्यांना रेग्युलराइज केलंय, मी त्याचं बोलतोय। त्यामुळे मला असं वाटतं मी वेगळं काहीच म्हणत नाहीये, मी त्या 62% झोपडीत राहणाऱ्या गरीब नागरिकाचं बोलतोय आणि मला असं वाटतं की मी योग्य बोलतोय। जी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले की जी थकबाकी आहे ती वसूल करा, अशामध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घरांची तुम्ही टॅक्स माफीची मागणी करताय, तुम्हाला वाटतं ही मागणी मान्य होईल आणि जर झाली नाही तर काँग्रेसची आग्रही भूमिका पुढे भविष्यात काय असणार? मी असं म्हणतोय सरकारने जो निर्णय घेतलाय तो अंमलात आणा। मी नवीन मागणी करतच नाही, मी स्वतः विधान परिषदेचा सदस्य आहे, मी खालच्या सभागृहामध्ये सुद्धा होतो। त्यामुळे जे सभागृहाने मान्य केले आणि ज्याचा जीआर निघाला, ज्याचा पॉलिटिकल फक्त फायदा उचलला गेला लोकसभेच्या वेळेला आणि विधानसभेच्या वेळेला, तसं न करता जो जीआर आहे, जो आपण मान्य केलेला आहे ठराव किंवा तो जीआर निघालेला आहे तो तसाच तसा लागू करावा। मी वेगळं काय म्हणतच नाही। त्यामुळे ही डिमांड नाही, हे असं सरकारने ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की आज आपण मुख्यमंत्री आहात आणि आपण आज या महाराष्ट्राच्या 60% जनतेने आपल्याला चांगल्या कामाची पोचपावती दिलेली आहे, ज्याचा सर्वे तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे। या जनतेला जो पूर्वी जीआर निघाला होता, जो कायदा आम्ही पारित केला तो लागू करावा, एवढंच म्हणतोय।
मुंबई शहर में जो है साउथ मुंबई में 5 स्क्वायर फीट मतलब होता है कम से कम 2-3 करोड़ का घर। तो 2-3 करोड़ घर के रहने वाले लोग हैं, वो 10,000 रुपये प्रॉपर्टी टैक्स नहीं भर सकते हैं। क्यों उनको माफी देना? आप माफी देकर के टोटल 1,84,000 1,65,000 आप इनको माफी मैं देकर बता रहा हूँ। पालिका की हालत वैसे भी खराब हो रही है, आफ्टर आपका खत्म हो चुका है जी। तो आर्थिक स्थिति खराब हो दिन पे दिन खराब होती चली जाएगी, कैसे करेंगे? हाँ, एक तो ऐसा है कि मुंबई में प्रॉपर्टी टैक्स पेयर जो है तकरीबन 4,22,000 प्रॉपर्टी टैक्स पेयर है। ये 500 स्क्वायर फीट वाले जो है उसमें वो सिर्फ 1,62,000 इतने हैं, 62,000, 1,62,000। सो इट्स नॉट अ बिग डील। आप जो जिसकी बात कर रहे हैं साउथ मुंबई की, आप जिसकी बात कर रहे हैं बाकी सारे इसकी, तो ये इस बात का पूरी चर्चा पूरा दोनों सभागृह में हुई और उसके बाद निर्णय लिया गया। मैं डिमांड नहीं कर रहा हूं, आप ठीक से समझ लीजिए। जो पारित हुआ, जो हमारा ये जीआर निकला कानून पारित होने के बाद, मैं इंप्लीमेंटेशन करो करके बोल रहा हूं। आज ये विषय ही नहीं है, उस वक्त इस बारे में बातें हुई और यही सामने आया कि हम 4,22,000 जो टैक्स पेयर है मुंबई के, प्रॉपर्टी टैक्स जिनका आता है, जिसमें कमर्शियल आए बाकी सारे आए, उनकी बात नहीं कर रहे हैं। इस माध्यम से 1,62,000 जो ये है उनको राहत मिलेगी और मिलनी चाहिए और उसका कानून बना है, वो कानून का इम्प्लीमेंटेशन करो, ये मैं कह रहा हूँ। मैं मेरी ओर से कोई नई चीज डिमांड नहीं कर रहा, आई एम जस्ट आस्किंग टू इम्प्लीमेंट whatever has been passed, whatever has been agreed in the house. सर आपसे एक सवाल, मुफ्त पानी के नाम पर क्या बीएमसी के चुनाव साधने का प्रयास करें मुंबई में? नहीं, मुझे ऐसा है कि आज इसके बाद में जो भी मैं इश्यू उठाऊंगा आपको ऐसा ही लगना है, कोई बात नहीं। पर एक सिंपल सा मैं बता दूं, अगर आपने 2017 का हमारा मैनिफेस्टो खोल के देखा है तो उसमें हमने तभी डिमांड किया था। तो ये मेरी नई डिमांड है ही नहीं, मेरी सिंपल सी डिमांड है कि, और ये मुमकिन है, आज दिल्ली किसी ने सोचा नहीं था, चाहे जो भी हो, गरीब को पानी मुफ्त मिल रहा है वहां। और जो मैंने कंपोनेंट भी कहा आपको कि उससे बहुत ज्यादा ये जो है रेवेन्यू जो है वो ये नहीं होगा। हालांकि 168 करोड़ इज अ साइजेबल रेवेन्यू, देयर इज नो डाउट अबाउट इट, बट एट द कॉस्ट ऑफ, अगर इतने 62% लोग जो आज हमारे झुग्गी झोपड़ी में रह रहे हैं उनको पानी की सबसे बड़ी समस्या कॉर्पोरेशन के पानी से ज्यादा ये टैंकर माफिया से वो परेशान है। जिस तरह से टैंकर माफिया उनसे पैसे हड़पते हैं, पैसे लेते हैं और जो जिस तरह से उनका पूरा साम्राज्य चल रहा है, तो दोनों चीजें साफ होंगी, सिस्टम भी साफ होगी और हम चाहते हैं बिल्कुल। आपके पार्टी के जो महाराष्ट्र प्रभारी वो मुंबई में एच.के. पाटिल साहब, बाला साहब थोरात के रेजिग्नेशन की चर्चा है और उसमें विशेष वजह ये बताया जा रहा है कि वो नाराज चल रहे हैं जिस तरीके से राज्य में या मुंबई कांग्रेस में जो फेरबदल हुई है उन बातों को लेकर के, तो उसको लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया है? आप इसके बारे में जानते हैं, बाला साहब थोरात के प्रति आपकी क्या भावना? एक तो सबसे पहले बाला साहब थोरात हमारे महाविकास आघाड़ी के मुखिया है, कोऑर्डिनेशन कमेटी जो कांग्रेस के मुखिया है, और बाला साहब थोरात जी को मैं पिछले 30-35 सालों से जानता हूँ। एक सीनियर मंत्री रहे, एक सीनियर नेता है, और वो इस तरह से मुंबई में क्या हुआ, ये क्या हुआ, वो मुझे नहीं लगता कि वो सारा ये बातें सोचते हैं या सोचते होंगे। मुंबई कांग्रेस के अध्यक्ष की बात ये कोई आज की बात थी नहीं। आप स्वयं आप लोगों ने बहुत कुछ लिखा है, अब नहीं हो रहा, तब नहीं हो रहा, आप लोगों ने, तो आप लोगों को खुशी होनी चाहिए कि कांग्रेस पार्टी ने, खास करके हमारे प्रभारी मुखिया एच.के. पाटिल साहब ने जो कहा आपको कि मैं ये साल के पहले, ये 2020 साल खत्म होने के पहले हम निर्णय लेंगे, उन्होंने निर्णय लिया, तो मुझे नहीं लगता कि ये कोई ऐसी बात है।
Yeah. And there was a talk about whether or not the Congress needs to go it alone in the BMC elections. Has anything moved in that direction? Mr. Ravi Raja here gave an interview with the Express also saying that we would prefer it. So, from both of you, I would like to hear that anything happened. On behalf of Mumbai Congress, I would like to reiterate my stand. We would like to fight in 227 wards. I'm very clear right from the beginning. Yes. Now we are planning to have our 100 days program in each ward, whereby we will analyze, we will try to get the feel of the people, and we will try to convince our leaders why we are saying that we would like to fight 227 wards, which we did in the past also. It's not something new. In spite of the fact we were in the power for 15 years, that was the Aghadi Sarkar, you know better, along with Rashtrawadi, Samajwadi, and few segments of RPI also. And then also we fought separately. We never fought together in the past also. So I don't think why there should be. You were not in the government with the Sena at that time. You are now in the government. Do you think that will No. have an impact? I'm talking about 15 years we were in the government. No, not with Sena. Not- with Sena. See, I'm talking about alliance government. So this is alliance government. And apart from that, see, local body elections are different. It's a different body altogether. You guys know, you guys are senior people in the this area. So it's not necessary. Wherever it is possible, it's already done in the past also. The only reason why I'm going on about this is, see, for an election like Hyderabad, you had the entire BJP South Rashtra. Similar things are expected in Mumbai. So would it not make sense for the MPA to present united stance? Because otherwise, there are... I think if you are referring to Hyderabad, let them do it. I'm saying for the simple reason. If you look at 2017, whereby they were in the power, both the sides use all sort of power in Mumbai. BJP fought separately, Shiv Sena fought separately, we all fought separately. So I don't think why this hue and cry right now. I don't understand. Yes, I can simply say, see, my higher-ups, my high command, if they take any kind of decision, I have to just simply follow. But for that matter, as I said, this 100 days program which we are planning, and we will execute it very soon, and we will make sure that from every segment, from every ward, there is a demand, and we will try to convince our high command that we should fight separately and we should fight on 227 seats. आप कह रहे हैं कि बार-बार कह रहे हैं कि आप अकेले चुनाव लड़ेंगे, लेकिन क्या पार्टी हाईकमान इससे सहमत है कि उसके राष्ट्रीय पार्टी ने कहा था इस बार ये फैसला नहीं हुआ है? ऐसा है कि पाटिल साहब हमारे सेक्रेटरी इंचार्ज है महाराष्ट्र के, हमारे नेता हैं, हमारे हाई कमांड है। अभी मुंबई कांग्रेस के द्वारा एक 26 जनवरी के बाद हम 100 डेज का प्रोग्राम सारे मुंबई में हम लोग पद यात्रा हो, कांटेक्ट हो, अलग अलग सेगमेंट्स जो समाज के हैं उनके साथ, ये सारी चीजें हम करने जा रहे हैं और इस माध्यम से हम 227 वार्ड में पहुंचेंगे 100 दिनों में। और वहां ऑलरेडी पिछले अनेक सालों से हमारे जो कार्यकर्ता लड़ रहे हैं, जीते नहीं ये बात और है, पर लड़े जरूर। 227 के 227 सीटें लगातार पिछले 15 साल सिर्फ कांग्रेस नहीं दी है, बाकी किसी पार्टी ने पूरे ये नहीं दिए हैं। तो पाटिल साहब को या हमारे हाई कमांड को ये सारा मेरा कार्यक्रम होने के बाद हम कन्विंस करेंगे कि लोगों में कांग्रेस है, वार्ड में कांग्रेस है, वार्ड में कांग्रेस का कार्यकर्ता है और वो लड़ना चाहता है। और मैं कोशिश करूंगा, हम सारी टीम, हम लोग विल ट्राई आवर लेवल बेस्ट, हम
उनको कन्विंस करने की कोशिश करें। लेकिन क्या रिव्यू लेने के बाद जो 100 डेज का आपका रिव्यू होगा, प्लान होगा, उसके बाद क्या आप अपना चेंज भी कर सकते हैं स्टैंड? मेरा स्टैंड आज भी यही है, 100 दिन के बाद भी यही रहेगा, इलेक्शन होने तक यही रहेगा। एक विषय असा आहे, आज जो तुम्ही जे प्रश्न 2-3 विषय घेऊन आला, आता सरकार योगायोगानं आघाडी महाविकास आघाडीचं सरकार आहे, तर या सरकारने समजा ते मागचा GR लागू नाही केला किंवा जर नाहीच त्याची अंमलबजावणी केली तर त्याविषयी काँग्रेस मुंबई काँग्रेसची भूमिका काय असेल? नाही, एक तर मला खात्री आहे, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, आठवण करून देऊ इच्छितो, मागच्या सरकारामध्ये शिवसेना होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते, मागच्या सरकारमध्ये अनेक निर्णय कॅबिनेटमध्ये होत होते, शेतकऱ्यांचे असतील, मुंबईच्या संदर्भात असतील, बाकी, आणि सन्माननीय आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे शिवसेना प्रमुख हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। त्यामुळे आता आम्हाला अशी खात्री आहे की आम्ही जो निर्णय घेतला गेला, जो कायदा पारित झाला, त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही सांगतोय। मला खात्री आहे की ते स्वतः आज मुख्यमंत्री आहेत आणि हे खातं त्यांच्याकडे आहे, अर्बन डेव्हलपमेंट त्यांच्याकडे आहे एवढी, त्यामुळे ते करतील याची मला खात्री आहे। आज मी हायपोथेटिकल असा मी देणार नाही उत्तर तुमचं की नाही झालं नाही ते झालं, तर माझा तुम्हाला प्रश्न झालं तर तुम्ही काय करणार? तुम्ही तर हेडलाईन दिली पाहिजे, आणि आम्ही सगळे मुंबईकरांचेच प्रश्न घेऊन, तुमचे आमचे सगळ्यांचे घेऊन करतोय, त्यामुळे हायपोथेटिकल नको। कोणीतरी एकाने राज्यात सरकार एकत्र आहे, महापालिकेत तसं नाही आहे, त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं वारंवार महापालिकेमध्ये काँग्रेसवर अन्याय केला जातो, दादागिरी केली जाते, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही। आपण रविराजे यांनी सांगितलं गेलं होतं की विरोधी पक्ष नेतेपद बदलावं, अशा प्रकारचं शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर या संदर्भातचा सर्व परिणाम जो आहे तो राज्यातील सरकारवर होऊ शकतो, आणि जे रिपोर्ट आहे तो ओडिशा देणार आहात काय? सगळ्यात प्रथम असं की काँग्रेस पक्ष महानगरपालिकेमध्ये विरोधी बाकावर आहे, आणि काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता कोण असावा हे फक्त आणि फक्त काँग्रेसच निर्णय घेऊ शकणार, मीच निर्णय घेऊ शकणार। त्यामुळे यामध्ये अजिबात ॲम्बिग्युइटी नाही, माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही, आणि आमचे विरोधी पक्ष नेते रविराजा अतिशय चोख काम ते तिकडे याच्यामध्ये सभागृहामध्ये करत आहे। राहिली गोष्ट आपण हे म्हणालात की त्याचा परिणाम सरकारवर, तर त्याचा परिणाम सरकार होण्याचं काहीही कारण नाही। आज सुद्धा राज्यातल्या इतर महानगरपालिका आहेत, तिथे काही ठिकाणी शिवसेना आहे, काही ठिकाणी काँग्रेस आहे, काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे। त्याचा परिणाम राज्यावर होण्याचं काही कारण नाही, कारण राज्यामध्ये हे आघाडी सरकार जे आलेलं आहे ते कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर आलेलं आहे, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपली स्पेस जी आहे ती आहेच। पक्ष वाढवण्याचं जे काम आहे ते शिवसेना सुद्धा करत आहे, राष्ट्रवादी करत आहे। मुंबईमध्ये आम्हाला ही जबाबदारी दिल्यावर आम्हाला दोघांना हे माझं कर्तव्य बनतं की मुंबईमध्ये मला काँग्रेस माझी मजबूत करायची आणि आम्ही करणार। सर एक सवाल, बीजेपी जो है वो अपने कार्यकर्ताओं को घर घर में भेज करके राम मंदिर ट्रस्ट न्यास को लेकर के पैसे इकट्ठा करेगी और उसको जान देगी। आपको लगता है कि ये बीएमसी चुनाव में अफेक्ट करेगा, और ये जो स्ट्रैटेजी है वो कांग्रेस हो या शिवसेना हो या जितने भी दल उनको नुकसान करेगा? देखिए, मेरा एक ही इसमें निवेदन है, 6 साल पहले इन्हीं मुद्दों के आधार पे, इन्हीं भावनात्मक मुद्दों को लेके ये सरकार केंद्र में आई, राज्य में आई। आज हालात क्या है? देश का अन्नदाता वहां लाखों के तादाद में सिंघू बॉर्डर पे वहां बैठा है। इस बात को तकरीबन 43 दिन हो गया, आज
43 days, और ये 43 दिन में 65 किसानों की वहां शहादत हुई है। इन्हें इनके आंखों में आंसू भी नहीं और इनके कानों पे जू तक नहीं होती। तो ये इनका खोखला नकली चेहरा लोगों के सामने आ चुका है, और मुझे यकीन है मुंबई एक मिनी इंडिया है। यहाँ हर मजहब का, हर तबके का, हर मेरे स्टेट का नागरिक यहाँ रहता है, और ये देख चुका है। लॉकडाउन के दरमियान खास करके कोरोना की इस महामारी में देश को बेचने का ही काम इस सरकार ने किया है। ये आप लोग भी जानते हैं, ये कोई मैं आरोप नहीं कर रहा हूं। तो आज इन भावनिक मुद्दों को लेके मुंबईकर इनके बातों में नहीं आ सकता, ये मेरा यकीन है। लेकिन ये सारी बातें जब आप कह रहे हैं कि पिछले चुनावों में इन्होंने भावनिक मुद्दे उठाए और ये जीत करके सरकार बनाई, आपको नहीं लगता ये भावनिक मुद्दों से टीएमसी चुनाव भी जीत जाएंगे? आपको नहीं लगता कि जो बाई इलेक्शन में हुआ तभी भी ये मुद्दे उन्होंने लाए थे? 55 साल जहां जिस नागपुर से देवेंद्र फडणवीस जी के पिताजी चुन के जाते थे, 55 साल से नागपुर में कभी भी कांग्रेस को ये नहीं हासिल हुआ। तभी भी यही तो मुद्दे थे। 5 के 5 जगह पे हार गए ना, तो ये आने वाला चुनाव तो आने वाला है। मैं जो हुआ उसकी बात कर रहा हूँ, उसमें भी ये मुद्दे उन्होंने बहुत बढ़ चढ़ा के बहुत किए। सर, मराठीमध्ये सांगा, बीएमसी इलेक्शन देणारे काँग्रेस स्वबळावर लढणारे का आणि किती जागा लढणार? किती वेळा सांगू मी परत एकदा? अरे मराठीतच सांगेन. इंग्रजी चाला, मराठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या मुंबई काँग्रेस स्वतः 227 जागांवर लढू इच्छित आहे. हे मी ज्या दिवशी आमची दोघांची नियुक्ती झाली त्या दिवशीही सांगितलं, अनेक पत्रकार परिषदा झाल्या तेव्हाही सांगितलं, आणि आताही आपल्याला माझा स्टँड मी सांगतो. मैं आपका एजेंडा भी पढ़ रहा था कल, कई बातों के लिए अब आपको प्रभारी पे ही पूरी तरह से सारे अप्रूवल लेने पड़ेंगे। तो आपको लगता है कि इस बार मुंबई कांग्रेस अध्यक्ष को टीम को उतनी आजादी नहीं है जितना पहले हुआ? ये आपको जिसने भी किसने कहा है तो ये सरासर गलत है। 1 नंबर 2, हमारे प्रभारी मतलब एआईसीसी हमेशा हमारी हाईकमांड रही, तो इसमें कोई नई बात है नहीं। रही बात एमपीसीसी का अम्ब्रेला एमआरसीसी को नहीं लगता। एमआरसीसी की खुद की कॉन्स्टिट्यूशन है, हमारी खुद की, और एमपीसीसी की अपनी खुद की कॉन्स्टिट्यूशन है। बड़े भाई हैं हमारे पहले से। मैं काम कर चुका हूँ एमपीसीसी में, मैं जनरल सेक्रेटरी रहा हूँ, वाइस प्रेसिडेंट रहा हूँ, राज्य के सारे जिलों में काम कर चुका हूँ। तो ऐसा बिल्कुल नहीं है। उल्टा हमने ये आने वाला, सारे अभी इलेक्शन मोड में है, तो हमने ये इस बात का स्वागत किया है कि हमारे प्रभारी साहब ने ये काम जो है, चाहे वो 100 दिन का हमारा मिशन हो, चाहे आने वाले इलेक्शन हो, उसके लिए रेडीमेड टीमें हमारे साथ दी। लेकिन ये टीमें जो है, ये सारी टीमें आज एमआरसीसी के अंदर ही काम करेगी, ये हमारी कॉन्स्टिट्यूशन बताती है। तो कोई अम्ब्रेला किसी के अम्ब्रेला के नीचे नहीं है, ना मुंबई के अम्ब्रेला के नीचे एमपीसीसी है, ना एपीसीसी के अम्ब्रेला के नीचे मुंबई है। मुंबई काँग्रेस एकदा नव्यानं उभारी घेईल असं म्हणतात. जी लोक सोडून गेली होती पक्ष, त्याच्यामध्ये उत्तर भारतीय नेते सुद्धा होते. अशी एक टीका झाली की याच्यामध्ये उत्तर भारतीय नेत्यांना फारसं स्थान दिलं गेलं नाही. तर उत्तर भारतीय काही नेते होते कृपाशंकर सिंग सारखे, तर त्यांना परत आणण्याबाबत काही आहे तुमच्या डोक्यामध्ये काही शक्यता आहे? नाही, असं आहे की तुम्ही थेट प्रश्न विचारला तरी चालेल. असं आहे की तुम्ही त्याचा आड यासाठी घेऊ नका. माझ्या बाजूला बसलेला माझा वर्किंग प्रेसिडेंट, नॉर्थ इंडियन,
माझी महिला काँग्रेसची अध्यक्षा, नॉर्थ इंडियन, माझ्या युथचा आता जो अध्यक्ष आहे नॉर्थ इंडियन, माझ्या NSUIचा अध्यक्ष नॉर्थ इंडियन, सेवा दलचा अध्यक्ष नॉर्थ इंडियन. त्यामुळे हा मुद्दा अजिबात हे नाही. पण मी माझ्या पदभार जेव्हा आम्ही स्वीकारलं तेव्हा मी जाहीरपणे सांगितलेलं आहे, घर वापसी आम्ही करणार, घर वापसी करणार. ज्याच्यामध्ये अनेक नेते जे काँग्रेस सोडून गेलेले आहेत त्यांना आणण्याचं काम, आणण्याची भूमिका ही बजावणार. काँग्रेसचे जे लीडर्स आहेत, जे कार्यकर्ते, जे ग्राउंड लेवलला काम करत आहेत, येत्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे खाली गेलेला आहे. तो आत्मविश्वास परत त्यांच्या जागवण्यासाठी मुंबई काँग्रेस काय करणार आहे? भाई जगताप सरांनी तुमचं प्रकार 100 दिवसाचा कार्यक्रम घेऊन चाललो. तो आत्मविश्वास जागृत करण्याचा, प्रत्येक वॉर्ड मधल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवण्याचा, आणि मी तुम्हाला तो कार्यक्रमच देणार आहे. म्हणजे आज तो पूर्ण हा इनिशियल स्टेजवर आहे. म्हणून मी ज्यावेळेला ऑफिशियल निघणार आहे त्यावेळेला आपल्या सगळ्यांबरोबर परत एकदा मी त्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आपल्याला देईन, जेणेकरून ही गोष्ट खरी आहे की मुंबई काँग्रेसमध्ये मरगळ आलेली आहे, बाकी काही नाही. कार्यकर्त्याला थोडंसं उत्साह देणं, कार्यकर्त्याला थोडी ऊर्जा देण्याचं काम आम्ही सगळी टीम करणार आहोत, आम्ही सगळे. आणि त्यात तो कार्यक्रम मी देतो आपल्याला 26 जानेवारी नंतर जो कार्यक्रम आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत 100 दिवसाचा, तुम्ही आपल्याला किती जागा येतील याच्या मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या? हा हायपोथेटिकल, हा महत्वाचा जितका आहे तितकाच हायपोथेटिकल आहे. आता मी खरं आता सगळे कॅमेरे आहेत म्हणून मी आपण कधीतरी मी तुम्हाला सांगेन. एक सवाल, मुंबई में भारी संख्या में यूपी, बिहार, झारखंड इस क्षेत्र के लोग ज़्यादा रहते हैं, वो वोटर्स भी हैं. तो ऐसी स्थिति में ऐसे कई नेता हैं जो मुंबई कांग्रेस में थे पहले और अब नहीं, तो उनको मनाने के लिए या उनके वापसी के लिए कोई प्लान चल? घर वापसी का प्लान है, घर वापसी का प्लान है. और जब भी विस्तार में घर वापसी का प्लान है, इससे ज्यादा विस्तार नहीं. और जब भी ये होगा आप ही के सामने होगा, आप ही के उपस्थिति में, आप ही के ऐसे ही आप आज सबसे आपको सबको बधाई दूं. आज पत्रकार दिन आहे, त्यामुळे खरं सुरुवातीलाच हे करायला पाहिजे होतं. अर्थात मी स्वतः पत्रकारितेतूनच इथपर्यंत आलोय याची माझ्या इथे बसलेल्या सिनियर लोकांना कल्पना आहे. पत्रकार दिनाच्या, कारण हे महत्त्वाचे विषय होते त्यामुळे मी ते सुरुवातीला केले. आपल्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज पत्रकार दिन है और पत्रकार दिन के उपलक्ष्य में आप सारे लोगों को, आपने बहुत मेहनत करते हैं, मैंने देखा हुआ है कोविड के इस पूरे महामारी में जिस तरह का काम जैसे डॉक्टर कर रहे हैं, जैसे बाकी पुलिस कर रही है, पैरामेडिकल कर रही है, हमारे अस्पताल के लोग कर रहे हैं, उसी तरह वहाँ फील्ड पे आप लोगों ने काम किया है. तो आपको बहुत बहुत बधाई पत्रकार. और वैक्सीन के लिए सबसे पहले तो आप ही रजिस्टर्ड हो गए. यू आर द फ्रंट रनर, यू गाइस आर द फ्रंट रनर. थँक्यू सो मच. थँक्यू. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.